चाकण मेट्रो मार्गाचा आराखडा झाला रद्द, कारण काय? पिंपरी चिंचवड शहर व चाकण औद्योगिक पट्ट्यासाठी महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या प्रस्तावित भक्तिशक्ती ते चाकण मेट्रो मार्गाचा आराखडा रद्द झालाय. मात्र या आराखड्यात सुधारणा करण्याचा निर्णय पुणे महामेट्रोने घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा प्रकल्प आणखी लांबणीवर जाणार असल्याचं स्पष्ट झालंय. याबाबत माध्यमांना देण्यात आलेल्या माहितीनुसार पूर्वी केलेल्या आराखड्यात बदल करून सुधारित आराखडा तयार करण्यात येत आहे. महिन्याभरात हा आराखडा तयार होईल असे मेट्रो प्रशासनाने सांगितले. निगडीतील भक्ती शक्ती समूह शिल्प चौक ते चाकण असा दुसऱ्या मार्गाचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यामध्ये 31 मेट्रो स्थानके आणि हा मार्ग उन्नत एलिव्हेटेड असणार होता. पिंपरी चिंचवड शहरात सर्वाधिक 25 तर चाकण नगर परिषद हद्दीत 6 मेट्रो स्थानके असणार होती. निगडी ते चाकण मेट्रो मार्गाच्या प्रकल्पासाठी 10,383 कोटी 89 लाख खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. निगडी ते चाकण आराखडा तयार करून मेट्रोने महापालिकेला ऑगस्टमध्ये सादर केला. सप्टेंबरमध्ये पालकमंत्री अजित पवार, शहरातील लोकप्रतिनिधी, भागधारकांना या आराखड्याचे सादरीकरण केले. वाढती लोकसंख्या आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन आराखड्यामध्ये सुधारणा करून 3 डब्यांऐवजी 6 डब्यांच्या मेट्रो गाड्या ठेवाव्यात. बोगस जन्म मृत्यू दाखले रद्द करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा एक ॲक्शन प्लॅन. भक्तिशक्ती चौक ते तळवडे चौक मार्गे चाकण एमआयडीसी असा मेट्रो मार्ग करावा. मेट्रो मार्गिकेचे संरेखन नाशिक फाटा भोसरी असे करण्याबाबत विचार करावा. भोसरीतील सध्याचा उड्डाणपूल अडथळा ठरत असेल तर तो काढून घ्यावा आणि गोडाऊन चौक ते चाकण या मार्गाप्रमाणेच एकसारखी रचना नाशिक फाटा ते चाकणपर्यंत करावी. भुजबळ चौक वाकड येथील दोन्ही मेट्रो मार्गाची रचना प्रवाशांना सोयीस्कर असावी. मेट्रो स्थानकाच्या जवळपास वाहनतळाची व्यवस्था करावी. अशा विविध सूचना लोकप्रतिनिधींनी केल्या होत्या. लोकप्रतिनिधींच्या सूचनांची दखल घेऊन सुधारित आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. भोसरीचा समावेश होणार का? जुन्या आराखड्यात निगडीतील भक्तिशक्ती समूह शिल्प चौक, ट्रान्सपोर्ट नगर, गणेश नगर, मुकाई चौक, रावेत, पुनावळे गाव, पुनावळे, ताथवडे, भूमकर चौक, भुजबळ चौक, वाकड, विशाल नगर कॉर्नर, कोकणे चौक, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, संत तुकाराम नगर, वल्लभ नगर, YCM जवळ गवळीमाता चौक, MIDC, वखार महामंडळ गोदाम चौक, PIEC, मोशीतील भारतमाता चौक, चिंबळी फाटा, बर्गे वस्ती, कुरळी, आळंदी फाटा, नाणेकरवाडी, चाकण असा हा मार्ग असणार होता. आता सुधारित आराखड्यात भोसरीचा समावेश होणार का, याबाबत उत्सुकता असेल. निगडी ते चाकण मेट्रो मार्गाच्या आराखड्यात काही सुधारणा करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार सुधारित आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. महिनाभरात आराखडा तयार होईल. या मार्गात भोसरीचा समावेश करायचा की नाही याबाबत चर्चा सुरू आहे. मार्गिका स्थानके वाढली तर खर्चात वाढ होईल. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सुधारित आराखडा सादर केला जाईल. त्यात मार्ग कसा ठेवायचा यावर निर्णय होईल. त्यानंतर महापालिका राज्य शासनाच्या मान्यतेनंतर केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवला जाईल असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.